आमच्या व्लॉग्स मध्ये. तर आज आहे दिवस 7वा, रंग नारंगी संडे आणि आता दुपारचे वाजले 3 आणि आम्ही सगळे इथे बसलोय. मम्मी वगैरे सगळे घरी आहेत. ते आज 7वा दिवस. एक सेकंड. आज 7वा दिवस म्हणून कडकण्याची माळ असते इकडे, म्हणून तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत, पण आम्ही कडकण्यात बोलतो. तर आज त्याची माळ घटाला घालतात, त्यामुळे मम्मी ते बनवते घरी. आणि आज देवीची ओटी पण भरणार आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवेन ओटी भरताना आणि माळ वगैरे घालते तेव्हा पण शूट करेन. आणि बबडू आहे, याला तुम्ही ओळखत नसाल मी तुम्हाला सांगते. हा माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे रुद्र, उमेश मामाचा मुलगा आहे हा आलेला 2 दिवसापासून इथेच आहे. मग दाखवते मी तुम्हाला अजून काय काय होते पुढे. बाय. मी आता घरी आली आहे, बसले, मम्मी काम करते. ही माझी मामी आहे बघा गाईस. आणि माझा मामा झोपला इथे, तेव्हाला कट करून टाकून जाऊ दे, मामा नको ना. आणि मम्मी बघा गाईस, मम्मी बनवते काय बनवते, कडकण्या मम्मी बनवते, दीदी पण बनवते. आता मी जेवते आणि परत जाते बाहेर, तुम्हाला कडक नाही बनवते का बाई? का देवाला निवड सांगा मला. 7व्या महिला लावतात कडक नाही म्हणून. आणि अजून काय काय करणार असतो आज? तुला कुत्ता मारणार आहे मामा का असा करत आहे? बोल ग मम्मी. ते घरच्या देवाला कडकण्याचा निवड दाखवायचा आणि बाहेर वरती भरायचं. मी ओळखणार नाही. पहिला पैसा चोरी किया, पकड़ लिया था पैसे, छोड़ दिया 2 पैसा इधर तो वापस आई, फिर बड़ी मूर्ति उठा के सब घेरे वाले एक दिन में 2 बार हाँ ना. अरे उधर नारियल था और कुछ था, वो नहीं लिया. पित्तल का मूर्ति क्यों लिया? दुबई मार मत दीदी, कसम से दुबई के किधर डुबाया? चले जा डुबाया. कौन सा तालाब में? कौन सा ये तालाब बोलते? जाओ डूब के जाओ, लेके आ जाओ, उड़ी मार के लेके जाओ. कौन से तालाब में? वो तालाब में जाओ देखिए भाई बेचती नहीं है. भगवान को हक नहीं रही, मूर्ति चोरी करके लेके गए. डुबकी निकाल के लाओ. जाओ डूब के पळती आहे मम्मी, पकड तिला. पाय लागले मम्मी ती. अरे इथूनच मला बोलते मेरे को टाइम हो रहा है जाने दे, मला बोलते. नहीं 2 बार किया तुमने दिन में 2 बार. सॉरी क्या गलती है क्या ये? हाँ तुझे समझ नहीं आ क्या? हाँ दिन में 2 बार आएगी तो चोरी कर कैमरा सब लगा हुआ है. कैमरा लगा, कैमरे में 2 बार समझ गई क्या? ये सब जाएगा चोर नहीं हूँ मैं. कौन है तू? चोरी है. चोर नहीं. पैसा चोरी करी थी ना? हाँ पैसा चोरी की तूने. मूर्ति काय को चोरी की? मूर्ति क्यों काय को डुबाया? मूर्ति तुम्हारा था? तुम्हारा था? मूर्ति का मूर्ति था, पित्तल का मूर्ति था ना? काय बोली नहीं उठा के? मैं डुबा दे. अगं डुबावले भी बोली नाही, खोटं बोलतीये. मूर्ती लाके तो तब तक छोडेंगे नाही. तुम्ही आता जो हा व्हिडिओ बघितला आहे ना, ती चोर आहे बाई. तुम्हाला काय सांगू मी, भास्कर नगर मध्ये राहते ती बाई. तर आधी ती सकाळी 10:30 वाजता आलेली काल, आणि मी बघितलं तिला पैसे चोरी करताना. आणि मग काय झालं, मी तिला बोलले की आंटी क्यों कर रहे हो भगवान के ऐसे, पैसा नाही चोरी करण्याची. तर मला बोलते की तिकीटसाठी पैसे घेते. तर मी तिला काय बोलली, मला जर तू 10-5 रुपये मागितले असते तर मी दिले असते, असं थोडी नाही देणार. मग मी तिला सोडून दिलं सकाळी असं बोलून. मग ती 12:30 वाजता त्याच दिवशी काल मी कॉलेजला गेलेली आणि कृष्णा आणि रुद्र बसलेला. मग ती, मी तुम्हाला फुटेज ॲड करते ह्या फुटेज नंतर. मग ती 12:30 वाजता परत येऊन तिकडे पितळाची अंबाबाईची मूर्ती ठेवलेली ती घेऊन गेली. म्हणजे बघा गाईस, चोर असा म्हणजे देवाला पण सोडत नाही, मूर्ती पण घेऊन गेली. मग ती आता मला भेटलेली. मी तिला विचारलं की आंटी आप कल वापस आए थे क्या?
थांब कल वापस आए थे क्या? तर मला बोलते नाही. तर मग मी बोली रुको आपको वीडियो दिखाती हूँ. तर मला बोलते क्यों, मेरे को टाइम नहीं है, मैं जा रही हूँ. मग मी लगेच मम्मीला बोलवलं आणि तिला व्हिडिओ वगैरे दाखवलं तर बोलते की मी थोडीशी पागल हूँ. मग ह्यांना चोरी करायला पागलपणा दिसत नाही आणि बाकी पकडलं तर बोलणार की मी पागल हूँ. मग तिला बोललं मूर्ती आणून दे, तर बोलते की मी पाण्यात डुबवली, पाण्यामध्ये डुबवली. आणि तिला विचारलं तिच्या घरी कोण आहे वगैरे, तर बोलते की माझ्या घरी कोणच नाही, एक मुलगी होती तिचं लग्न केलं. मग तिचा मी फोन घेतला, फोन पण देत नव्हती गाईज, खेचला वगैरे आणि फोन घेतला आणि बघितलं तर तिला 2 मुलं आहेत. मग त्यांना फोन करून आम्ही बोललो की तुम्ही या. मग तो एक मोठा मुलगा बोलला की नाही मैं काम पे हूँ, नहीं आ सकता, छोटे भाई को भेजता हूँ. मग मम्मी बोलली जाऊ दे, काय करणार आता, देवाचं आहे, सोडून टाका. मग आम्ही सोडून दिलं तिला. पण काहीच बघा तुम्ही लक्ष ठेवा की देवाची पण वस्तू चोर लोक त्यांच्या मनात काय असतं, त्यांना फक्त चोरी करणं हाच त्यांचा हेतू असतो. म्हणून तुम्ही कधी पण सावधान राहा. आमच्यासोबत असं घडलं. जाता बनलेला आहे. मग आता आपण जेव्हा माळ घालणार मी तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि अजून देवीची ओटी पण भरायची तेव्हा पण दाखवते. चला जाता बघा आमच्या घरी शिरा पुरी बनते, मम्मी पुऱ्या तळते आणि मामा बघा काय करतोय. बोला मामा. बिस्किट बनवते ब्रँड, प्रोटीन बिस्किट मेकिंग. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला DM करा. आमचा मामा अजून लॉन्च करायचं. आता ट्रायल चालू आहे गाईस. विदाउट शुगर आहे सगळं. काय पुरी नाही विदाउट शुगर. उधर का बात चल रहा है. मामा का प्रोटीन बिस्किट इथे झालंय. आज पनीरची भाजी आहे आम्हाला आणि खीर आणि पुरी आहे. शिरा आहे ग, शिरा आणि पुरी आहे विसरले. मी तुम्हाला सांगते मामाने काय काय इन्ग्रेडियंट यूज केले, जसं तुम्ही घरी पण बघू शकता. मामाने नाचणीचं पीठ, गेहू आणि रवाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकलंय आणि त्यांना सगळं व्यवस्थित मिक्स केलंय आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत, काजू, बदाम, किसमिस पिसून टाकलंय ते एकदम बारीक करून आणि त्याला मस्त मिक्स केलं. आणि त्यात शुगर बिलकुल नाही आहे, गूळ टाकलाय वाटतं थोडा मामानी. आणि असं त्याला हेल्दी बिस्किट आहे प्रोटीनचं म्हणून असं आहे हे. तर आता याला मम्मा आता नीट व्यवस्थित मिक्स करून त्याला शेप देणार आणि बेक करणार. बेक नाही करणार आहे मामा, घीमध्ये फ्राय करणार आहे. लास्ट टाइम बेक केलेलं, ह्या टायमाला तुपामध्ये फ्राय करणार आहे मामा. तर मी तुम्हाला बनल्यानंतर बघा मम्मी काय करते. मम्मी कडकनाथची माळ बनवते आणि आपलं घट आहे तिकडे लावणार मम्मी. आणि बाहेर पण लावायचं आपल्याला देवीच्या इथे जे घट आहे तिकडे. तर मम्मी बनवते माळ. मम्मी माळ बनवल्यानंतर जेव्हा लावेन मी तेव्हा पण तुम्हाला दाखवेन. बघा कशी माळ बनवतात. अशी त्याला एकात घालून हे करतात आणि मग त्यानंतर माळ बघा कोण कोण आलंय बघा. मम्मी आहे, आंटी आहे, मामी आहे, ते आजी आहे, पायल आंटी आहे, त्यांची पोरं आहेत. आणि कोण आले माहिती आहे का दाखवायला. आता ओटी भरतायत ऐश्वर्या आली बघा इकडे. मग अशी झाली ती पण आता आम्ही ब्लॉक करतो. तिला घेतलं करायला. तिचा मॅच चालू आहे ना घरी म्हणून ती मॅचमध्ये व्यस्त आहे जरा. मॅच पडते कबड्डी प्लेयर आहे ऐश्वर्या. वो मेरी बहन का है, बताना. आवाज मिल लिया आवाज. खाली को पाछा चढ़ा दो के खाली को हाथ लगाओ. 5 लोग लगे भैया. हळदी कुंकू लावून घे.
आता ओटी भरतायत सगळे बघा तुम्ही. ठेव ना थोडा चाडू का पाडून जाईल. हार तोडायचं सगळं. पासून थोडी थोडी भूपाशा आंबे तुझ वाजून कोरपुंड विल्लाशा नरहंतल्लीन झाला पत्पन गजलेशा जय देवी महिषासुरवदनी ओ महिषा सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी. मंडळी आता आम्ही चाललोय व्लॉग एंड करतो इथेच. आता आम्ही जेवायला चाललोय, जेवतो आणि ऐश्वर्या घरी जाईल मग आणि आम्ही जेवतो आता. आय होप तुम्हाला व्लॉग आमचा आवडला असेल. आय होप आमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.